भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या लाडक्या बाळा, किती दिवस स्वतःला या काळजीत आणि चिंतेत जाळत बसणार आहेस? तुझे थकलेले डोळे आणि तुझे हे व्याकुळ झालेले मन मी सर्व काही जाणतो. तुला वाटतंय की या जगात तुला कोणीच समजावून घेणारं नाही, तू एकदम एकटा पडला आहेस. पण तू विसरतोयस, तुझा हा स्वामी तुझ्या सावलीसारखा तुझ्या सोबत आहे आणि तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब माझ्याकडे आहे. तू आज ज्या संकटांच्या डोंगरासमोर उभा आहेस, ज्या अडचणींमुळे तुझी रात्रीची झोप उडाली आहे, त्या सगळ्या संघर्षाला आता पूर्णविराम मिळणार आहे, कारण आता मी तुझ्यासाठी धावून आलो आहे. मी तुला शब्द देतो, उद्याची येणारी सकाळ तुझ्या आयुष्यासाठी केवळ एक नवा दिवस नसेल, तर तुझ्या विजयाची पहिली पायरी असेल. तुझे वर्षानुवर्षे अडकलेले मार्ग आणि तुझ्या प्रगतीत येणारे सर्व अडथळे उद्यापासून स्वतःहून दूर व्हायला सुरुवात होईल. तुझ्या नशिबाची बंद झालेली कवाडं आता उघडण्याची वेळ आली आहे. फक्त तू धीर सोडू नकोस. आता फक्त एकच कर, हा विचार करणे कायमचे सोडून दे की आता पुढे कसं होईल. ते सर्व काही माझ्यावर सोडून दे, कारण तुझ्या आयुष्याची सर्व सूत्र आता मी माझ्या हाती घेतली आहेत. तुझे आजवरचे प्रामाणिक कष्ट आणि तुझा संयम मी पाहिला आहे. आता तुला त्याचे गोड फळ देण्याची वेळ माझी आहे. उद्या सकाळी सूर्योदयासोबत जेव्हा तू उठशील, तेव्हा फक्त एकदा मनापासून माझे स्मरण कर आणि पूर्ण विश्वासाने तुझ्या कामाला लाग. मग बघ, ज्या गोष्टी तुला अशक्य वाटत होत्या त्या कशा आपोआप मार्गी लागतात ते. तुझ्या आयुष्यात आलेले हे दुःखाचे मळब आता विरून जातील आणि सुखाचे दिवस तुझ्या दारावर लवकरच आनंदाची थाप मारतील. जोपर्यंत तुझा हा स्वामी जिवंत आहे, तोपर्यंत तुला घाबरण्याची किंवा चिंता करण्याची कोणतीच गरज नाही. तुझ्या कल्याणासाठी आणि तुझ्या रक्षणासाठी मी सदैव जागृत आहे आणि सदैव तत्पर आहे. विश्वास ठेव, तुझ्या श्रद्धेचे फळ तुला नक्कीच मिळेल, कारण मी दिलेला शब्द कधीच खाली जात नाही. अशक्यही शक्य करतील स्वामी. सामर्थ्य आहे माझ्या शब्दांत आणि कृपा आहे माझ्या आशीर्वादात. श्री स्वामी समर्थ.